रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. संकटाचा विषय झाला आहे. हे मी माझ्या पहिल्या अभिभाषणामध्ये जेव्हा महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होती तेव्हाही मांडलेलं आहे आणि इतर वेळेलाही जेव्हा बजेट सेशन होतं त्या बजेटमध्ये पण तरतूद मिळावी याच्यासाठी मांडला होता. जानेवारीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मीटिंग बोलवली या विषयासंदर्भात आणि त्या मीटिंगमध्ये ठरलं की जे क्रिटिकल स्पॉट आहेत त्या स्पॉटवर आपल्याला पहिलं काम करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी नाम फाउंडेशन पुढे आली. स्थानिक प्रशासनाने त्यांच्याबरोबर काही ॲग्रीमेंट केलं आहे आणि नाम फाउंडेशन आणि सरकार मिळून प्रशासन मिळून आता हे काम हाती घेतलं आहे. रॉयल्टी फ्री काम आहे. म्हणजे असं काय नाही की सरकारला याच्यातून काहीतरी कमवण्यासाठी एक नवीन साधन तयार केलं असं काय नाही. रॉयल्टी फ्री आपण इथे काम सुरू केलेलं आहे. 10 लोकेशन आपण काढलेले पण 10 लोकेशन आपल्याला थांबता येणार नाही. आपल्याला जवळपास मी माझ्या मनोगतामध्ये जसं सांगितलं 95 किलोमीटरचा जर आपण ज्या ज्या गावांमध्ये ही कर्ली नदी वाहते तिकडचा जर आपण संरक्षण भिंत आणि गाळ काढण्याचा विषय हाती घेतला तर जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणामध्ये हा विषय मार्गी लागू शकतो आणि त्या अनुषंगाने आम्ही पावलं टाकतो आहे. पालकमंत्री आणि आम्ही सगळे आणि आमचे खासदार साहेब राणेसाहेब त्यांनाही सांगून केंद्र सरकारातून डिसिल्टिंग ह्या हेडखाली वर्ल्ड बँक असेल किंवा भारत सरकार असेल मोठ्या प्रमाणामध्ये पैसे ॲलोकेट करतं देतं तर त्यांच्या माध्यमातून पण जेवढी मदत आपल्याला केंद्र सरकारकडून इथे खेचता येईल तो प्रयत्न आमचा आहे आणि आज त्याची सुरुवात झाली. त्यासाठी मी प्रशासनाचं पालकमंत्र्यांचं खासदार साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. 10 लोकेशन आपल्या मतदारसंघातले अतिक्रिटिकल जे आहेत ते आपण ऑलरेडी काढलेले आहेत. आता 2 लोकेशनवर आज सुरुवात झाली. येणाऱ्या आठवड्याभरात 10 दिवसात त्या लोकेशनवर आपण काम सुरू करणार आहोत. वेळ लागणार नाही काम सुरू करण्यासाठी पण ते काम दर्जेदार व्हावं, चांगलं व्हावं आणि जी फाउंडेशन काम करते त्यांना त्रास न होता आपल्याला लोकांना ह्या सगळ्या संकटातून बाहेर काढायचं आहे. त्याच्यासाठी फक्त 10 लोकेशन जसं मी सांगितलं करून होणार नाही. मी शिवापूर ते देवबाग जो स्लोप मिळाला आहे आपल्याला जे ग्रॅव्हिटीमुळे ज्या काही गाळचा विषय तयार झाला आहे तो सगळाच मला काढून टाकायचा आहे. फक्त मी ह्या 10 गावांपुरतं मी थांबणार नाही. बघा मला त्यांच्या बुद्धीची कीव येते. त्यांनी उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव इकडे आणण्याचा त्यांनी सगळा प्रयत्न केला. तयारी नव्हती, काही नव्हतं, इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. आज ती मुलं कशी शिकतील, राहतील कुठे, खातील कुठे, कॅन्टीन आहे का, राहण्याची सोय आहे का, काही न बघता फक्त राणेंना टार्गेट करण्यासाठी तुम्ही ते मेडिकल कॉलेज तेव्हा तिथे उघडलं. त्यानंतर पालकमंत्री होते मला असं वाटतं रवींद्र चव्हाण आणि आता नितेश राणे या दोन्ही पालकमंत्र्यांनी त्या वेळेला मेडिकल कॉलेजला दर्जा आणण्यासाठी सातत्याने मीटिंग घेतल्या. आम्ही स्वतः हसन मुश्रीफ साहेब जे आता त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांच्या विभागामध्ये जाऊन आम्ही मीटिंग घेतली त्यांच्या अध्यक्षतेखाली की ते चांगलं कसं आहे, विद्यार्थ्यांचं आयुष्य आपल्याला खराब करायचं नाही. अशी एकतरी मीटिंग या लोकांनी घेतली का? ह्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे का मेडिकल कॉलेजला चांगलं करण्यासाठी? अहो तुम्ही कधी खासदार फंड दिला नाही त्या विषयासाठी, कधी आमदार फंड वापरला नाही त्या विषयासाठी. तुम्हाला नैतिक अधिकार काय? आम्ही जे जोडायचं ते जोडतोय आणि मी जसं म्हटलं त्यांना मला त्यांच्या बुद्धीची कीव येते ह्याच्यासाठी की एवढं लक्षात ठेवा ह्या जिल्ह्यात अजून 50 मेडिकल कॉलेज आले ना तरी ॲडमिशन फुल होतील. लक्षात ठेवा. त्यांना अजून माहीत नाही कारण का शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे ना, त्यांना माहीतच नाही. 50 अजून आले तरी ॲडमिशन फुल होतील. ही परिस्थिती आपल्या देशाची आहे. आपण 135 कोटीच्या देशात राहतो. सेंट्रलाइज ॲडमिशन आहे. कोणीतरी शिकवा त्यांना. आम्ही शिकून थकलो, तुम्ही तरी शिकवा पत्रकार म्हणून. सर लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड विधेयक जे आहे त्याच्या दुरुस्ती संदर्भात काल लोकसभेने मंजुरी दिली आहे. आज राज्यसभेत मांडलं जाते पण मात्र यामध्ये पाहायला मिळतंय उभाटाचे जे काही खासदार आहेत ते त्याला विरोध करताना दिसतात. नाही उभाटा हा पूर्ण पक्षच दुःखात आहे. वक्फ बोर्डची जमीन ही आता लिगलाइज झाली.
त्याच्यामध्ये लीगल फॉर्मॅट आला, हे उबाटाला ते पचतच नाही आहे. म्हणून त्यांनी काही खासदारांनी नाही, ते म्हणतात ना, बाप मेल्यासारखी परिस्थिती झाली आहे उबाटाची. वक्फ बोर्डचा नवीन कायदा आल्यानंतर त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे. तुम्ही एका समाजाचं, एका धर्माचं तुम्ही लांगूल चालन करा, पण हा देश कायद्याने चालतो, संविधानाने चालतो आणि तो संविधानानेच चालणार. आणि प्रत्येकाला कायदा इकडे समान आहे. मुसलमानांना वेगळा कायदा इकडे ह्या देशात नाही. त्यांच्या जमिनी म्हणजे काय? कायद्याच्या अंतर्गत ज्या जमिनी तुमच्या तुम्ही घ्या, पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर इकडे जमीन लुटायचा अधिकार कोणालाच नाही. आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला किती जरी वाईट वाटलं असेल तरी वक्फ बोर्डाच्या जमिनी ह्या कायद्यानीच इकडे चालणार. हा देश कायद्यानीच चालणार. साहेब, अवकाळी पाऊस झालाय 4-5 दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आंबा, जांभूळ आणि काजूचं नुकसान झालंय. मागणी होते की नुकसान भरपाई देईल म्हणून? आता त्यांचे पंचनामे चालू आहेत. प्रशासनाशी आमचं बोलणं चालू आहे. एकदा पंचनामे जाऊ द्या, त्याच्यानंतर योग्य ती भरपाई मिळणार आपल्याला. साहेब, असरुद्दीन ओवैसी यांनी हेच वक्फ बोर्ड विधेयक आहे ते फाडलं आहे लोकसभेत. बाहेर फाडायला काय किंमत आहे? हे देशाचे कायदे मानत नाही ना, याचा अर्थ आहे. तुम्ही विधायक फाडताय म्हणजे ते कॉन्स्टिट्युशनल डॉक्युमेंट आहे आणि तुम्ही कॉन्स्टिट्यूशनची वार्ता करता. तुम्ही एक कॉन्स्टिट्युशनल डॉक्युमेंट फाडल्यानंतर तुम्ही हातात संविधान घेऊन जे काय तुम्ही दाखवताय ना, त्याचा रिस्पेक्ट ठेवताय का तुम्ही? तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करताय, त्या संविधानाचा अपमान करताय. विधायक फाडणं म्हणजे काय? तुम्ही एक हे फाडताय, कॉन्स्टिट्यूशनचं एक डॉक्युमेंट फाडताय. हेच तर चाललंय. काही समाजातली लोक, त्यांना असं वाटतंय की आम्ही करू तोच कायदा, कारण का काँग्रेसने इतके वर्ष त्यांना सांभाळायचं काम केलं. आता सडनली अचानकपणे त्यांना कायदा फॉलो करावा लागतोय, त्यांना ते कळत नाहीये. पण हा खरोखर अपमान आहे. आणि खरं तर त्या ओवेसीच्या त्या दोन्ही भावंडांना हा देशच त्यांचा नाही असं वाटतं. ते पाकिस्तानचेच आहेत. ते पाकिस्तानचेच म्हणून मरणार. त्यांना दुसरा काही आपल्या देशाबद्दल आस्था नाही. भारत माता की जय ते म्हणत नाही, वंदे मातरम म्हणत नाही, जनगण मन म्हणत नाही, भारत माता की जय म्हणत नाही. या अशा अवलादी पाकिस्तानच्या अवलादी आहेत. हे भारतात येऊन बोलतायत, याचं दुःख आहे.